राम राम विद्यार्थी मित्रांनो, अलंकार अवघड वाटतात, आता एकदम सोपं होणार। एका मिनिटात एक अलंकार कायमचा डोक्यात बसणार। कसा लक्षात घ्या, अनुप्रास अलंकार। शब्द अलंकाराचे 3 प्रकार पडतात, अनुप्रास, यमक आणि श्लेष। त्यातला पहिला अलंकार आहे अनुप्रास। कसा लक्षात ठेवायचा, अनुप्रास अक्षरांची आवृत्ती। वाक्यामध्ये ओळीमध्ये अक्षरांची आवृत्ती झालेली असते, 1 किंवा 2 अक्षर पुन्हा पुन्हा आलेली असतात। बालिश बहु बायकात बडबडला, ब ब ब ब ब ब ची आवृत्ती होती, म्हणजे पुन्हा पुन्हा येते, म्हणून समजून चालायचं कोणता अलंकार आहे, अनुप्रास। मनमोहिनी तुझा मोहक चेहरा, मनातून माझ्या मावळेना, म म म म म म मची आवृत्ती होते, समजून चालायचं काय, अनुप्रास। हिमालयाच्या हिमशिखरावर हेमा मालिनी हसत हसत हिंडत होती, कशाची आवृत्ती, हची आवृत्ती झालेली दिसते, समजून चालायचं अनुप्रास। पाटलांचा पांढरा पंचा पंचगंगेत पडला, पची आवृत्ती, एका अक्षराची आवृत्ती झाली, समजून चालायचं अनुप्रास।